हाय हॅलो नमस्कार. आज आहे डे 4 ॲट मालवण आणि आता आम्ही काही साईट सीइंग करणार आहोत. मंदिर सगळं बघणार आहोत. आणि काय बघायचं तुला? अंगणेवाडी आणि मंदार शेट्टे करून यूट्यूबर आहे, त्याला भेटायचं बोलते अमरेडला. बघू कसं जमतंय. हॅलो नमस्कार आणि वेलकम तर करून झाला आहे लास्ट व्हिडिओमध्ये. सो तेव्हा आम्ही संडे होता आणि आमचा लास्ट डे होता मालवणमध्ये. तर हा पुरा व्हिडिओ तोच आहे, लास्ट पार्ट ऑफ दिस सिरीज मालवण ट्रिप. संडे 3 नोव्हेंबर भाऊबीजचा दिवस होता आणि आता आम्ही सगळे निघालो आहोत एक रोड ट्रिपला. जसं तिथे मेन्शन केलं की काही टेम्पल्सचा प्लॅन केलेला आणि ना अंगणेवाडी करून होतं तिकडे ना असं छान असं मंदिर बनवलेलं आहे. तर ते काहीतरी 25 किलोमीटर होतं आमच्या प्लेसपासून, त्यामुळे आम्हाला ते तसं प्लॅन करायचं होतं. त्याच्या आधी मध्ये एक 10 किलोमीटरवर रामेश्वर करून मंदिर होतं शंकराचं, ते विजिट करायचं होतं. त्यानंतर रॉक गार्डनला जायचं होतं, जे की जमलं नाही. त्यानंतर एक सुवर्ण मंदिर करून आहे, तिकडे जायचं आहे, ते प्लॅन झालं. असं आम्ही एक शेवटचा दिवस म्हणून रोड ट्रिप प्लॅन केला आणि आम्ही बाईक घेऊन निघालो सुसाट. सो जसं एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की तनूचं शूज खराब झाले, त्यामुळे तिच्यासाठी फुटवेअर घ्यायला आम्ही गेलो आणि मग आम्ही पप्पांना पण घेतलं. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. अजून काय पाहिजे तुला? पंखे कसे घेऊन आली? पंखे दे मला. काय एवढं वारा लागतो? हे आहे माघी गणपतीचं देऊळ, जे आम्हाला चिवला बीचला जाताना रोज आम्हाला लागायचं. आणि मला शेवटी तनू म्हणाली की आपण रोज या देवळाच्या दारावरून जातो, तर आपण आज ॲटलिस्ट दर्शन घ्यायला जाऊया, म्हणून आम्ही ह्या देवळात उतरलो. याच्यावर अष्टविनायक आहेत. वाव, नाईस. वैतागलेली आली. गावठी गुलाब आहे एकदम. मस्त सुंदर येते बघ जवळूनच. खूप ऊन सुरू झालं, मग आम्ही थोडं लस्सी प्यायला थांबलो. ऊन लागलंय ना, तर अजून डिसाईड करते. असंच थोडं सावली यायला पाहिजे. हे काय आहे? हे का? हे का आपलं? अच्छा, नाही ते करवंदासारखं असतं. त्रिफळा बोलतात ना. बिया नाही टाकायच्या, फक्त वरचं तिरफळ. मटण मध्ये मच्छीमध्ये आणि आपल्या मसाल्यात पण टाकतात. हा, मग तुला हवं होतं हे? हो, हवं होतं. मग घे एक पॅकेट द्यावं. हे इथे फोटो काढ. आम्ही जिथे मिळेल तिथे थांबत गेलो, पण आम्ही इथे थांबलेलो असताना आम्हाला आला अधिराच्या आईचा व्हिडिओ कॉल. साडी नेसले की काय? साडी नेसले बाबूने. छान. साडी दिसतच नाहीये मला, तर दिसतच नाही काहीच. साडी नेसलेस बाबू. आता हे काढ. अरे हो, छान छान छान. हा, आता बाहेर आल्यावर दिसते. आज साडी नेसली काय भाऊ बिजेला? छान छान मस्त छान छान मस्त मस्त. बापरे, घातले कानात पण घातले.
बाबाने भेटल्यावर खुश बघितलंस बेन बा बेन बेन हाक मार आदिरा बेन बेन हाक हे आहे रामेश्वर मंदिर. हे ते नाही आहे रामेश्वर मंदिर जिची पालखी आपण लास्ट व्लॉगमध्ये बघितली. हे वेगळं रामेश्वर मंदिर आहे. आम्हाला जे रस्त्यात भेटलं तर आतमध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं, म्हणून मी बाहेरच करते. क्षत्रिय कधी गुरव नसतात. क्षत्रिय माळी आहोत आपण, पण आपण गुरव का आहोत कारण की आपण पुजारी आहोत शंकराचे. हे पप्पांना माहिती नाही आहे. पप्पा बोलतात आपण नाही आहोत पुजारी, नाही आहोत आपण. पप्पांना आपल्या शंकरासारखं आपल्या गुरुसारखंच आहे ना. हो मी ना सेफर साईड म्हणून पेट्रोल घेत होतो. हे मी कोकम सरबत पिते आहे. सो ज्युपिटर, दोन्ही गाड्या ज्युपिटर होत्या, पण ही जी होती ती नवीन गाडी होती ब्ल्यूवाली. त्यामुळे ना त्याचं लॉक सिस्टम थोडं वेगळं होतं. ह्या लोकांना बराच वेळ लॉक तो खोलता आला नाही. शेवटी यूट्यूबवर बघून खोललं. फायनली उन्हातून आम्ही पोचलो देवी भराडी मंदिर म्हणजे अंगणेवाडीला. हे मंदिर खूप सुंदर होतं. मार्बलचं पुरं बनलेलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला आतमधून व्हिडिओ काढता आला नाही कारण तिथे अलाउड नव्हतं. म्हणजे आम्ही गेलेलो तिकडे अंगणेवाडीला, पण मध्येच आम्हाला असा दिसला बोर्ड जिथे लिहिलेला जल मंदिर, आणि म्हणून आम्ही इथे आता आतमध्ये शिरलेलो आहे. पूर्ण झाडी आहे जिकडे तिकडे. लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. मस्त लाल लाल माय गॉड व्हॉट दॅट. Take the next right. राईट नाही ग, ते आधी ते आपण मालवणचं. प्रत्येक ठिकाणी कटकट करतात. अगं मी पण तनूला बोलत होती, तनू जलमंदिर काहीतरी वेगळं वाटतंय, आपण बघायला जाऊया. तर बोलते नको नको, प्रत्येक ठिकाणी ते पण पाण्यात आहे ते. पण यायला तयार नव्हते. बरोबरच होते. जाम किती सुंदर देऊळ आहे बघ. मला माहिती आहे इथली सगळी देवळं बिवळं बघितलीत मी. आले ना, काय करायचं. ठेवले फोटो काढायला नाही ना. मी बघितलं कॅमेरा. बघ फोटो. पाणी हे पाण्यात आहे मंदिर घेतलं. खाली आहे तो टिकू माशी. टिकू माशी बोलतात. आम्ही निघालो आणि पुढे जाऊन आम्हाला गणेश कुंड असं मिळालं. तिथे ना गणपती विसर्जन होत होते. ते एक गणपती असा विसर्जन अर्धवट झालेला होता.
300 रुपये किलो. 1 किलो झाले 300 रुपये. हा सगळा 1 किलो झाला. 150 रुपये अर्धा किलो. हा 150 रुपये. हे वेगळे द्या, हे वेगळे पिशवी द्या. काजू खराब होते. 3 दिवस ड्राईव्ह करून उन्हातून तनू थकली आणि फायनली तिने मला सांगितलं आता 10 किलोमीटर तू ड्राईव्ह कर. खास जाते नुसती. फायनली आम्ही 3 वाजता जेवायला आलो ह्या रेस्टॉरंटमध्ये. इकडे ना वेटिंग होती, पण मी ऐकून होती की हे रेस्टॉरंट खूप चांगलं आहे, त्यामुळे ते वर्थ असायला पाहिजे असं करून आम्ही पण वेट करत बसलो. लिटरली 2 तास वेट करून आम्हाला आमची मटण थाली मिळाली. हे जे वडे आहेत ते काहीतरी वेगळेच होते, पण बाकी ओव्हरऑल छान होतं. दमलेलो, पण आम्हाला हे देऊळ मिस करायचं नव्हतं. हे आहे साळगावकरांचं सुवर्ण मंदिर. सो साळगावकर म्हणजे कालनिर्णयाचे ज्योतिषाचार्य जे आहेत साळगावकर, त्यांचं हे मंदिर आहे. सुवर्ण मूर्ती आहे, त्यामुळे सुवर्ण मंदिर असं म्हटलं जातं. सो आम्हाला हे मिस करायचं नव्हतं अजिबात, त्यामुळे आमचा हा शेवटचा साईट सीन होतं आणि आम्ही या मंदिरात आलो आणि वर्थ होतं. आम्ही ना रोज जेवल्यावर ठरवायचो की आपण फालुदा खाऊया, पण जेवणच एवढं पॅक व्हायचं की मग त्याच्यावर आम्हाला जमायचंच नाही, आम्ही सरळ घरी निघून जायचो. पण आता आम्ही असं ठरवलं की आता थोडं आम्ही जेवणानंतर ते ब्रेक घेऊन तिथे मंदिरात गेलेलो, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता आम्ही मस्तानी खाऊ शकतो किंवा फालुदा खाऊ शकतो. तर इकडे एक शॉप होतं जिथे फालुदा, मस्तानी आणि बरंच काही मिळत होतं. फायनली आम्ही आलो आणि आम्ही मँगो मस्तानी ऑर्डर केली. एकदम प्युअर मँगो, अल्फान्सो मँगोसारखं टेस्ट होतं. अरे हात काढ. लिंबू मिरची आईस्क्रीम पण होतं. हे जे आम्ही मस्तानी खाल्लं ते शॉप होतं मार्केटमध्ये आणि तुम्ही बघितलं असेल एका व्लॉगमध्ये, मार्केटचा रस्ता एकदम छोटा होता आणि वन वे होता. सो थोडंसंच होतं की आम्हाला टर्न मारून तिकडून जायचं होतं, पण मी म्हणाली तनूला की तनू हा वन वे आहे, आपण उगाचच नको, आपण पुढे जाऊन राईड घेऊन यू टर्न मारूया. आणि तिथेच चुकलं माझं. थोडासा रस्त्यासाठी मी यू टर्न मारायला म्हणून मी उलटी ह्याला तिला आणि मग रस्ता येतच नव्हता यू टर्न मारायला पूर्ण. शेवटी मी एका ठिकाणी राईट टर्न घेतलं, तर तिथे आम्ही नेमकं शिरलो एका गल्लीत.
आणि ती गल्लीत ज्या शिरलो आम्ही, ती गल्ली एकदमच अरुंद होती. अरुंद म्हणजे एकच गाडी जाऊ शकेल अशी गल्ली होती. आणि त्याच्या आजूबाजूला असे दगडाचे फेन्सिंग होते आणि घरं होती. सो दगडाचे फेन्सिंग म्हणजे एवढे मोठे मोठे असे दगड म्हणजे दगड, आता कसं सांगू, एकदम सॉलिडवाले दगड होते. आणि मी मोबाईलमध्ये मॅपमध्ये बघत होती की अरे इथून कसं निघायचं वगैरे असं. तर तेवढ्यात समोरून गाडी आली, त्यामुळे तनुनी थोडं साईडला घेतलं. आणि सो मी फ्रॉक घातलेला होता, लॉंग वन पीस घातलेला होता, म्हणून मी वन साईड बसलेली होती. समोरून गाडी आल्यामुळे तनुनी ती थोडी साईडला घेतली. सो माझा पाय लागला त्या दगडावर आणि मला लागली ठेच आणि मी अक्षरशः उतरली, म्हणजे चालत्या गाडीवरून उतरली. मी कळवळले तिकडे बराच वेळ. मग थांबलो आम्ही तिथे. बाजूला जे घर होतं त्या घरातल्यांनी आम्हाला पाणी दिलं, पण थोड्यासाठी माझं नख वाचलं, बाकी मला असं नखाच्या वरती पायाच्या ठेच लागली. एनिवेज माझी चुकी होती, कारण की मी चुपचाप असं सरळ जायला पाहिजे होतं, पण मी वन वे करून मी एका भलत्याच गल्लीत शिरवली. आणि तिला कल्पना नव्हती की माझा असं पाय लटकता बाहेर असेल. पुढे आम्हाला थोडंसं शॉपिंगच करायचं होतं. आम्ही घरीच चाललेलो होतो, पॅकिंग करायची होती, आम्हाला निघायचं होतं. आमची ट्रेन कुडाळवरून 10 वाजता होती आणि आम्ही कॅब बोलवलेली 8:45 वाजता आणि वाजलेले 6 वाजलेले. तर आम्ही गेलो तिकडे, काही कोकण मेवा खरेदी केला आणि मग आम्ही गेलो घरी. बँडेज लावलं मी घरी जाऊन. कॅब आली बरोबर 8:45ला आणि तेवढ्यातच मला सोहम म्हणजे माझ्या धीराचा फोन येत होता. बीचे कझिन्स भाऊबीज सेलिब्रेट करत होते, त्यामुळे त्यांना मला इन्क्लूड करायचं होतं म्हणून व्हिडिओ कॉल करत होते. पण अनफॉर्च्युनेटली मी त्या गडबडीत होती, बॅगमध्ये फोन होता, मला कळलंच नाही. पण त्या लोकांनी अशी गोष्ट केली, एवढी स्वीट गोष्ट केली. सो फायनली आम्ही पोचलो कुडाळला. वाजलेले रात्रीचे काहीतरी 10 आणि आमची ॲज युजल ट्रेन लेट होती. तर आम्हाला वाटलेलं आता आम्ही दुसऱ्या दिवशी पण पोचू शकू की नाही, कारण की आम्हाला जायचं होतं ऑफिसला. म्हणजे सपोज जर आम्ही 5:15ला पोचलो तर माझी गाडी होती, ट्रेन होती, म्हणजे 6:40ची ट्रेन होती आणि तनूची बस होती पुण्याला जाण्यासाठी. तर अशी होती ही आमची मालवण ट्रिप. आणि ही मालवण ट्रिप अजिबात पॉसिबल झाली नसती जर पहिली गोष्ट तनूनी तो हट्ट केला नसता. आणि ती ऑलवेज आमचे जे पण प्लॅन झालेत ना, हैदराबाद असो, नाशिक असो, आम्ही आत्तापर्यंत जिथे पण फिरलो आहे, गोवा, लास्ट इयर गोवाला आम्ही गेलेलो होतो. सो जे पण आमची फॅमिली ट्रिप झाली आहे ती फक्त आणि फक्त तनूमुळे झालं आहे. भलेही ती ओरडा खाते, काही बोलतो आम्ही, पण नंतर आम्ही तिलाच थँक्यू बोलतो की ॲटलिस्ट तुझ्यामुळे हे पॉसिबल झालं. सेकंडली दुर्वा. सो दुर्वा माझी कॉलेजची फ्रेंड आहे. तिच्यासोबत मी सप्टेंबरमध्ये गेलेली. भरण्यांमध्ये वर्षश्राद्ध होतं तिच्या आजोबांचं. तर आम्ही गेलेलो मालवणला. मालवणचा लास्ट डे होता आणि आम्ही आचरा बीचवर होतो आणि तिकडेच मला असं सुचलं की आय शूड स्टार्ट व्लॉगिंग. म्हणजे खरं तर ते एक लाँग लॉस्ट असं पॅशन होतं माझं, जे मी विचार केला. थँक्यू दुसऱ्यासाठी बोलायचं आहे, ते म्हणजे तिच्या घरी आम्ही स्टे केलेला होता. ते आम्हाला खूप छान झोप लागली तिथे. म्हणजे एक बोलतात ना, असं एवढं आम्ही दमायचो दिवसभर आणि मग जाऊन आम्हाला एक छान झोप लागायची आणि दुसऱ्या दिवशीसाठी आम्ही एकदम रिफ्रेशिंग होतो. नेक्स्ट मी थँक्यू बोलेन माझ्या सासरच्या माणसांना, ज्यांनी माझ्यासाठी दिवाळी ॲडजस्ट केली, म्हणजे त्यांनी मला समजून घेतलं, त्यासाठी थँक्यू. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, तुम्ही सगळे ज्यांनी भरभरून ह्या मालवण सिरीजला आणि मला सपोर्ट केलं, लाईक केलं, काही शेअर केलं. म्हणजे आता इंस्टाग्रामवर रील्स जे ट्रेंडिंगमध्ये आहेत, तुम्ही जाऊन माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला चेक करू शकता. आणि हे सगळं पॉसिबल झालं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. फक्त एवढंच आहे की आम्हाला ना असं लोक भेटतात आणि बोलतात की छान आहे हे सगळं, तर आणि बघतायत लोक बरीच, पण ना काही लोकांनी सबस्क्राईब नाही केलं आहे, काही लोक लाईक नाही करत आहेत. तर तुम्ही ते चॅनलवर करा, ताकी मला पण असं मोटिवेशन मिळेल की मी अजून काहीतरी प्लॅन करेन
विचार करेन आणि पुढे कंटिन्यू करायचं मला ते मोटिवेशन राहील की ओके सगळ्यांना आवडतंय सगळे आणि तर पर्सनली जे पण आहेत ते येऊन बोलतातच पण ते दिसू द्या ते प्रेम दिसू द्या. सो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला पर्सनली पण येऊन बोला भेटा आणि सांगा पण ते तिथे दिसू द्या. ओके बाय.